छत्रपती शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात येते। दादा, तुझ्या व्हिडिओचा इम्पॅक्ट काय पडतो असा मला प्रश्न विचारतात अनेक लोक। मी इम्पॅक्ट पडणारा कोणच नाहीये। माझ्या हातात काही सत्ता नाहीये ना माझ्या हातात जादूची छडी आहे। मी फक्त लोकांमध्ये जनजागृतीचं काम करतो, हिंदू जागरणाचं काम मी करतो। मुंबईमध्ये गेलो होतो 2 महिन्यापूर्वी। तिथं मी अनाधिकृत झोपडपट्टी बांधून SRS स्कीम्स असू दे, MMRDA चे स्कीम्स असू दे, याच्यामध्ये जे घोटाळे झाले होते त्याचे हे मी 4 व्हिडिओ बनवले होते। या 4 व्हिडिओजला अक्षरशः 50 लाख पेक्षा जास्त अधिक लोकांनी हे व्हिडिओज बघितले। फेसबुक असू दे, व्हॉट्सअप असू दे, इंस्टाग्राम असू दे, युट्यूब असू दे, ही समाजामध्ये जागृती झाली आणि त्याचाच एक परिणाम म्हणजे बघा ही कारवाई। शिवाजीनगरमध्ये अवैध झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात येते। 1000 अवैध झोपड्यांद्वारा पालिकेची ही तोडक कारवाई सुरू झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता या कारवाईचं श्रेय जातं कोणाला? ते मला जात नाही। हे श्रेय जातं भारताच्या संविधानाला, ज्या संविधानामुळे आपल्या भारतामध्ये जी लीगल व्यवस्था आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला। सरकारने सरकारचं काम केलं। हिंदुत्ववादी संघटनांनी देश सुरक्षित राहावा यासाठी रस्त्यावरती उतरून काम केलं, पाठपुरावा केला। हा त्याचा परिणाम आहे। राजकीय पार्ट्या असू देत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते असू देत, सरकार असू दे आणि प्रशासनामधले ते अधिकारी असू दे, मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आपण खऱ्या अर्थाने भारताच्या संविधानाला इम्प्लिमेंट केलेला आहे आणि अशाच पद्धतीने जर आपण एकजूट राहिलो तर आपला धर्म वाचवू, देश वाचवू। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे, देव, देश आणि धर्म वाचवायची जबाबदारी आपली आहे, आपली। लक्षात ठेवा। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।